शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे। या निमित्तानं मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर तिथं शिवाजी पार्क या ठिकाणी सकाळपासूनच स्मृती स्थावर बाळासाहेबांना वंदन करण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक पोहोचतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, अनेक ठिकाणावरून किंबहुना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण म्हणूया शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचतायत, बाळासाहेबांना अभिवादन करतायत। का आठवणी ताज्या केल्यात, का आठवणींना उजाळा दिलाय? नक्कीच वेगवेगळ्या आठवणी ज्या आहेत ते इथे सगळेजण सांगताना पाहायला मिळतात। मात्र लाघवी मी एक नमूद करते की आज बाळासाहेबांची जयंती आहे, जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांचं। खरं तर दरवर्षी आपण बघितलं तर ज्यावेळेला त्यांची पुण्यतिथी असते त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते। मात्र आज आपण बघतोय की आज मोठ्या प्रमाणात इथे गर्दी नाही आहे। जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांचं हे, मात्र आज कानाकोपऱ्यातनं लोक इतके येत नाहीत। मात्र आज थोडेफार काही 100 वर्षाच्या निमित्ताने काही लोक आले, त्यातले मगाशी काही लोक आपण बघितले, अजून देखील काही लोक हळूहळू का होईना पण येताना पाहायला मिळतात। आतमध्ये देखील थोडेफार जे शिवसैनिक आहेत ते इथे येत आहेत, नमस्कार करतायत, स्मृतीची त्या आठवणी ज्या आहेत बाळासाहेबांच्या त्या जागवतायत। मात्र एक इथे ज्या भगवा माळा ज्या लागलेल्या आहेत त्यांनी बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ जे आहे ते सध्या सजवलेलं पाहायला मिळतंय। लाघवी अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।